हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर मी ॲक्च्युली नैवेद्यापासून आजचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली होती. ॲक्च्युली दत्तगुरूंचे नैवेद्य दाखवत होते मी. ॲक्च्युली नैवेद्यामध्ये आहे भरपूर साऱ्या भाज्या, नंतर आपली यम्मी यम्मी असं जेवण. नैवेद्य म्हटलं तरी पण चालेल. त्यात आहे रायता, देन दाल खिचडी, देन बिर्याणी, आपली व्हेज बिर्याणी, देन चवळीची भाजी, बटाट्याची भाजी, पापड, कॅरेट आणि चपाती. या ॲक्च्युली गुरूंना मी नैवेद्य दाखवला होता. ड्रायफ्रूट्सचा तर थोडा नैवेद्य दाखवलाच होता, पण मग संध्याकाळी असं पूर्ण ताट, म्हणजे आपलं ताट बनवूनसुद्धा मी आपल्या बाप्पांना नैवेद्य दाखवला होता. तर गुरूंना तर नैवेद्य वगैरे दाखवून हेच नैवेद्य आम्ही प्रसाद म्हणून खाल्ला. नंतर लगेच मी आपल्याला सुरुवात करते दुसऱ्या दिवसाची. ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी मी पत्ताकोबीची भाजी बनवली. एक टिफिन वगैरे बनवायचा होता ना, त्याच्यामध्ये जास्त काही शूट केलं नाही, फक्त थोडंसं नाश्ता आणि एकच भाजी शूट केली. ॲक्च्युली भाजी बनवली ती पत्ताकोबीची, आणि नंतर मस्त यमी यमी क्रिस्पी असे मुगाच डाळीचे थालीपीठं पण बनवले होते. ॲक्च्युली थालीपीठ इतके टेस्टी झाले होते ना. सोबत चटणी पण होती. चटणी आपली कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर याची चटणी होती. त्यांना त्याच्यासोबत चटणीला तडका पण दिला होता. मस्त फक्त जिरा आणि कढीपत्त्याचा तडका होता, बाकी काहीच ॲक्च्युली मी घातला नाही. तो तडकासुद्धा इतका छान लागत होता या चटणीमध्ये. मग तो चटणीवर तडका दिला. त्यानंतर चटणी आणि थालीपीठ आम्ही एन्जॉय केली. नंतर साईड बाय साईड पत्ताकोबीची पण भाजी झाली होती. मग मध्ये चहा ठेवला आणि एका साईडला थालीपीठं, दुसरं पण थालीपीठं करून ठेवली. म्हणजे कसं गरम गरम खायला छान वाटतं. जरा थालीपीठ क्रिस्पी असेल ना तर टेस्ट इन्हॅन्स होतेच. तर इथे मी तुम्हाला दाखवते की पत्ताकोबीची भाजी रेडी झाली. ॲक्च्युली थोडीशीच बनवली होती टिफिनपुरती, आणि नंतर आमच्या दोघांना, म्हणजे मला आणि मल्हारला खाण्यासाठी जास्त काही नव्हते बनवली, थोडीफार कारण की संध्याकाळी नॉर्मली मग परत दुसरी भाजी बनते, नाही तर मग का तो रिपीट तेच ते सकाळचं संध्याकाळी खाल्ल्या जातं. म्हणून म्हटलं तात्पुरतेच थोडीफार बनवी. आता मग हा आपला आहे नाश्ता, चटणी, चहा आणि मस्त यमी यमी असं थालीपीठं. तर ॲक्च्युली मी आता तुम्हाला पुढे दाखवत होती, माझे फ्रेंड्स आलेले ना, तर ते फ्रेंड्सने असं सगळ्यांनी मिळून असं कुर्ती वगैरे घेतलेले मला. तर ॲक्च्युली ते बघायला आले होते चिनूला. बऱ्याच दिवसापासून त्यांचं चाललं होतं की घरी यायचं आहे, भेटायचं आहे. म्हटलं ठीक आहे या, मग असा वेळ काढून ते आले. असे त्यांनी 3 कुर्ती मला आणले होते. एक व्हाईट कलर होता, एक पूर्ण ॲक्च्युली सूट होता, देन ब्लॅक कुर्ती होती, आणि एक ऑरेंजिश पीच कलरची होती. आणि ह्या 3 कुर्त्या होत्या. आणि त्यांनी चिनूसाठी ॲक्च्युली गिफ्ट पण आणलं होतं, ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. आणि इथे चिनूची ॲक्च्युली खूप मस्ती चालू होती. सकाळी जेव्हा तो उठतो ना, मग त्याला असं वाटतं की मम्माने डॅडीने मला घ्यावं. मग मी तेच करत होते. तो उठल्याने माझं थोडं पेंडिंग वर्कही होतं, त्याच्यामुळे मी घेऊनच बसले होते. पण तो उठला, मग मी म्हटलं चल ये मग मी त्यासोबत थोड्या वेळ खेळले. नंतर त्याचे डॅडी पण खेळले. मग नंतर आपण लगेच इथे मल्हारचा मी टिफिन पॅक केला होता. चपाती, भाजी होते, थोडे नट्स होते, देन फ्रूट्स होते, आणि एक MOD होतं. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू, बाय.